हॅलो मित्रांनो, कसे आहेत सगळे? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. सो माय नेम इज दीपक बिसे अँड आय वेलकम यू टू ऑल ऑन युअर ऑसम चॅनल अँड नेम ऑफ दॅट चॅनल इज फिजिक्स बाय बाहुबली ऑफ फिजिक्स. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला जे युनिट आहे रोटेशनल डायनामिक्स त्याच्यामधलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे सगळे ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज. पहा इथे लिहितो, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि तितकाच हा प्रश्न काय सोपा आहे. विद्यार्थी घाबरतात, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज असा प्रश्न आल्याच्या नंतर त्याचं डेरिव्हेशन कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. बघा मित्रांनो, या पॉईंटवर दोन पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो. पहिला, डिफाईन किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज किंवा डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज किंवा डिराईव्ह फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. या तिन्ही प्रश्नांचा आन्सर एकच आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीजचं डेरिव्हेशन आपण पाहू. तर वही पेन काढा आणि स्टार्ट मेकिंग द नोट्स. ठीक आहे, हा काय तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. इथं लिहितो मी ओमेगा. ओमेगा म्हणजे काय? यस, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो लेट अस कन्सिडर वन बॉडी. आपण काय करू? एक बॉडी कन्सिडर करू. ही बॉडी आपण कन्सिडर केलेली आहे. आपल्याला माहिती आहे बॉडी कशापासून बनते. देर आर सो मेनी पार्टिकल्स. खूप साऱ्या पार्टिकलपासून काय होते? एक बॉडी तयार होते. तर या बॉडीचा हा काय आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. तर मग या खूप साऱ्या पार्टिकलपैकी आपण काय करणार आहोत? 3 पार्टिकल कन्सिडर करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एखादी बॉडी n नंबर ऑफ पार्टिकलपासून बनलेली असते. तर त्यापैकी आपण काय करणार आहे? फक्त 3 पार्टिकल आपण कन्सिडर करणार आहोत. पहा, हा आहे तुमचा पार्टिकल फर्स्ट, त्याचं मास आहे m1. दुसरा एक पार्टिकल आहे, त्याचं मास आहे m2. तिसरा एक पार्टिकल कन्सिडर करू, तो आहे, त्याचं मास आहे mn. पहा, आपण किती पार्टिकल कन्सिडर केले? 3. पहिला हा, दुसरा हा आणि तिसरा हा. तर हा कसा आहे पहा मित्रांनो, हे काय तुमचं ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा काय आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हे सगळे जे पार्टिकल आपण कन्सिडर केलेले आहेत ते कसे आहेत? एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहेत टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. पहा, आता तुमचा ॲक्सिस असा आहे, या साईडला आहे m1, परफेक्टली 90 डिग्रीचा कोण या दोघांमध्ये. हा इकडं आहे m1, या साईडला आहे m2 आणि या साईडला आहे m3. मी हे 3D मध्ये सांगितलं तुम्हाला आणि इथं डायग्राममध्ये 2D आहे, 2 डायमेन्शनल. तर पहा, मग लिहायचं लेट m1, m2, डॉट 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 mn masses of particles. काय आहे? आपण जे 3 पार्टिकल कन्सिडर केलेले आहेत त्यांचं हे मास आहे. पहिल्या पार्टिकलचं मास आहे m1, दुसऱ्या पार्टिकलचं मास आहे m2 आणि तिसऱ्या पार्टिकलचं मास काय आहे? mn. आता हा जो पहिला पार्टिकल आपण कन्सिडर केलेला आहे त्याचं मास काय? m1. त्याचं या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r1. काय आहे? r1 इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पार्टिकल फर्स्ट फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याच पद्धतीनं आपण हा जो दुसरा पार्टिकल कन्सिडर केलेला आहे त्याचा मास काय आहे? m2 आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन किती आहे? r2. त्याच पद्धतीनं mn हा जो आपण पार्टिकल कन्सिडर केलेला आहे तर त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन किती असेल? राईट, rn. मग पहा, थेरीमध्ये पहिला पॉईंट काय लिहायचा? लेट m1, m2 डॉट 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 mn masses ऑफ पार्टिकल and r1, r2, डॉट 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 rn be there perpendicular distance from axis of rotation.
एवढी थिअरी आपण लिहायची. पहा, ज्या वेळेस त्या बॉडीचा ॲक्सेस अशा पद्धतीनं रोटेट होईल अँटी क्लॉकवाईज, त्यावेळेस काय होईल की बॉडीसुद्धा मूव्ह होईल आणि आपण जे 3 पार्टिकल कन्सिडर केलेले आहेत ते सुद्धा काय होतील, मूव्ह होतील. पण इथं पहा, इथं एक स्टेटमेंट लिहितोय मी, अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय राहील, ज्या वेळेस हा ॲक्सिस रोटेट करेल म्हणजेच ही बॉडी रोटेट करेल, म्हणजेच या बॉडीवर आपण जे 3 पार्टिकल कन्सिडर केलेले आहेत ते सुद्धा रोटेट करतील. पण या ॲक्सिसची जी ओमेगा आहे, ओमेगाला काय म्हणतो आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी. काय म्हणतो, ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असेल, कॉन्स्टंट, बट लिनियर व्हेलॉसिटी इज डिफरंट. दुसरा पॉईंट पहा, लिनियर व्हेलॉसिटी कशाने दाखवतो आपण, व्ही, ही कॉन्स्टंट नसणार आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट हे डेरिव्हेशन सॉल्व करताना लक्षात ठेवा मुलांनो, नाही तर विसरसाल. पहा, ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि व्ही अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, पण लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. असं का होते, हे आपण डेरिव्हेशन पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल. पहा, आपल्याकडे काय आहे, एक फॉर्म्युला आहे. कुठं लिहितो, there is one relation in between linear velocity and angular velocity. ते काय रिलेशन आहे माहिती आहे तुम्हाला, v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. हे काय आहे, रिलेशन बिटवीन, v म्हणजे काय, लिनियर व्हेलॉसिटी आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर पहा, मी आता काय करतो, जो आपण पहिला पार्टिकल कन्सिडर केलेला आहे त्याच्यासाठी काय करतो, लिनियर व्हेलॉसिटीचं इक्वेशन लिहितो. मग बघा, या इक्वेशनवरून V1 कसं होईल, R1 इंटू ओमेगा. अशाच पद्धतीनं दुसरा जो आपण पार्टिकल कन्सिडर केलेला आहे त्याच्यासाठी लिनियर व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण लिहू. सो V2 इज इक्वल टू काय येईल, इथं R1 ओमेगा आहे, तिथं काय येईल, R2 ओमेगा. सो डॉट 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 VN. VN चं काय येईल, सेम. पहा, इथं V1 आहे, इथं V2 आहे, इथं VN आहे, इथं R1 R2, इथं काय येईल, RN इंटू ओमेगा. आता आपण हे जे 3 इक्वेशन लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये केअरफुली पहा, इथं V1 आहे, इथं V2 आहे, इथं VN आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस काय व्हायला, तुमचं लिनियर व्हेलॉसिटी V चेंज होत आहे. एकदा V1 आहे, दुसऱ्या वेळेस V2 आहे, तिसऱ्या वेळेस V3 होणार. आपण किती सारे पार्टिकल सुद्धा कन्सिडर करू शकतो. त्यामुळं इथं लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. हे झालं पहिलं रिझन. आणि दुसरं रिझन, आपण जे काही पार्टिकल्स त्या बॉडीचे कन्सिडर केलेले आहेत त्या प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन डिफरंट आहे. म्हणून लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसणार आहे, पण अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे. ओमेगा काय कॉन्स्टंट पहा, इथं सुद्धा ओमेगा आहे, ओमेगा 1, ओमेगा 2, ओमेगा n असं आहे का, नाही. मग इथं पण ओमेगा, इथं पण ओमेगा आणि इथं सुद्धा omega. That's why we can say that in this particular equation linear velocity is not constant but angular velocity is constant. हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. मग आपल्या टॉपिकची हेडिंग काय, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. सो लेट अस कन्सिडर और लेट अस कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. पाहिजे लिहितो, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या जे आपण पार्टिकल कन्सिडर केलेला आहे हा, त्याचं मास किती, m1. त्याची आपल्याला काय काढायची, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहिती आहे, लिहितो वर काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². सगळ्यांना परिचित असलेला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तर आता आपण काय काढू, कायनेटिक एनर्जी काढू फर्स्ट पार्टिकलची. V1² इज इक्वल टू हाफ कोणत्या पार्टिकलचं काढायला आपण, फर्स्ट, म्हणून इथं लिहितो m1 v1. इथं काय आहे, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, मग इथं सुद्धा काय लिहू, स्क्वेअर. पहा, कायनेटिक एनर्जीचाच फॉर्म्युला लिहिला मी, हाफ mv². पण पहिल्या पार्टिकलसाठी मी कायनेटिक एनर्जी काढतोय म्हणून मी इथं 1 लिहिलं आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर फॉर्म्युल्यामध्ये आहे. तर बघा, आता V1ची व्हॅल्यू किती आहे, इथं बघा V1ची व्हॅल्यू किती आहे, R1 इंटू ओमेगा. तर मग इथं मी V1च्या ठिकाणी R1 इंटू ओमेगा पुट करू शकतो, हो सर करू शकता. बघा करतो आता, V1च्या ठिकाणी काय पुट करायचं, R1 इंटू ओमेगा. सो हे आहे R1, हे आहे ओमेगा, व्हीचा काय आहे स्क्वेअर, म्हणून याचा सुद्धा काय येईल, होल स्क्वेअर इज इक्वल टू हाफ
M1 ॲज इट इज. V1ची व्हॅल्यू किती आहे? R1 आणि ओमेगा. काय आहे? R1 आणि ओमेगा. तर इथं व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे आरचा सुद्धा स्क्वेअर येईल आणि ओमेगाचा सुद्धा स्क्वेअर येईल. पहा इथे लिहितो R1 स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. हे डेरिवेशन सॉल्व करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा, डाव्या साईडला आपल्याला काय करायचं? होल स्क्वेअर घ्यायचा आणि उजव्या साईडला काय करायचं? इंडिव्हिज्युअल स्क्वेअर घ्यायचं. आलं लक्षात? एवढी एक ट्रिक लक्षात ठेवा. तर हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 1. हे काय आपलं? इक्वेशन नंबर 1. आता सेम प्रोसिजर फॉलो करू आणि कायनेटिक एनर्जी सेकंड पार्टिकलसाठी कॅल्क्युलेट करू. बघा लिहितो. ही झाली फर्स्ट पार्टिकलची. सो कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय होईल? पहा इथं V1 लिहिलं, इथं काय लिहिणार? V2चा स्क्वेअर. फॉर्म्युला ॲज इट इज हाफ mv स्क्वेअर. इथं फर्स्ट पार्टिकलसाठी काढत होतो म्हणून इथं M1 V1 लिहिलं. इथं सेकंड पार्टिकलसाठी काढत आहे म्हणून इथं M2 V2 लिहिणार. ओके. पहा V2ची व्हॅल्यू किती आहे? ही इथं R2 इंटू ओमेगा. तुम्हाला सांगितलं मी डाव्या साईडला काय करायचा? होल स्क्वेअर घ्यायचा. मग V2च्या ऐवजी मी काय पुट करू? R2 इंटू ओमेगा. मग इथे लिहितो R2 इंटू ओमेगा होल स्क्वेअर. बरोबर. हाफला हाफ ॲज इट इज, M2ला M2 ॲज इट इज. V2ची व्हॅल्यू किती आहे? R2 इंटू ओमेगा. इकडे काय करायचं? इंडिव्हिज्युअल स्क्वेअर घ्यायचा. म्हणून मी इथे लिहितो R2चा स्क्वेअर आणि ओमेगाचा स्क्वेअर. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता ज्या पद्धतीनं फर्स्ट पार्टिकलसाठी आपण कायनेटिक एनर्जी काढलेली आहे आणि सेकंड पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी काढलेली आहे त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहे? nth नंबरच्या पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी काढायची आहे. पहा किती सिंपल आहे. सो डॉट 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 हिअर इज डॉट डॉट डॉट. ओके. सो कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. सेम हेच फॉर्म्युला काय येईल मग? इथं V1 होतं, इथं V2 होतं, इथं काय येईल? Vn. Vnचा स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला हाफ mv स्क्वेअर. इथं पार्टिकल फर्स्ट होतं म्हणून 1 1 लिहिलं. इथं पार्टिकल सेकंड होतं म्हणून 2 2 लिहिलं. इथं nth पार्टिकल आहे म्हणून काय लिहिणार? n. तर इथं लिहिणार n, इथं लिहिणार n. मग Vnची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इथं बघा आत्तापर्यंत केलं सेम प्रोसिजर फॉलो करायची. मग Vnच्या ठिकाणी काय लिहू मी? Rn इंटू ओमेगा. मग इथे लिहितो Rn इंटू ओमेगा होल स्क्वेअर इज इक्वल टू हाफ Mn ॲज इट इज. Vnची व्हॅल्यू किती आहे? Rn इंटू ओमेगा. पण काय करायचं? इंडिव्हिज्युअल स्क्वेअर घ्यायचा. सो Rn स्क्वेअर इंटू किती आहे? ओमेगा. ओमेगाचा स्क्वेअर. तर हे झाले आपले 3 इक्वेशन. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. आता काय करणार आहे मी? या 3 इक्वेशनची ॲडिशन घेणार आहे. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? थोडीशी जागा कमी आहे. तुम्ही एकदा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. मी इतकी साईड काय करतो? रफ करतो. घेतला स्क्रीनशॉट? मिटवू. बघा एकदम सोपं डेरिव्हेशन आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. पण काय करतात विद्यार्थी? घाबरतात. कोणतीही गोष्ट सोपी किंवा अवघड नसते. लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलीच गोष्ट सोपी किंवा अवघड नसते. जर एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे तर सोपी आहे, माहीत नाही तर अवघड आहे. पहा 3 इक्वेशन आले तर पहा फ्रॉम इक्वेशन 1 + 2 + 3 3 इक्वेशनची काय घ्यायची? सिम्पली ॲडिशन घ्यायची. मग पहा लेफ्ट हँड साईड ॲड करतो पहिले. काय आहे? ही आहे लेफ्ट हँड साईड, ही आहे लेफ्ट हँड साईड आणि ही आहे लेफ्ट हँड साईड. सो वी आर गोइंग टू ॲड ओनली राईट हँड साईड. सो काय करायचं आपल्याला? तिन्ही इक्वेशनची ॲडिशन घ्यायची आहे. सो इज इक्वल टू काय? कायनेटिक एनर्जी. कोणती? टोटल. टोटल कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची आहे. मग पहा इक्वेशन नंबर 1 काय आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस डॉट 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 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. आपल्याकडे इक्वेशन्स आहेत. लेट्स पुट द व्हॅल्यूज. सो कायनेटिक एनर्जी टी लिहितो मी टोटलसाठी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल किती आहे? इकडे बघा हाफ दिसायले लिहितो. काय आहे? हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगाचा सुद्धा स्क्वेअर प्लस इक्वेशन 2 बघा ही राईट हँड साईड काय आहे? हाफ M2 R2 स्क्वेअर
इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस. आता 3 नंबरचं इक्वेशन हे इथं, याची राईट हँड साईड ही इथं. मग लिहा काय आहे, हाफ एम एन आर एन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता काय करायचं, या इक्वेशनमध्ये काय काय कॉमन निघते ते कॉमन काढायचं. सो कायनेटिक एनर्जी ऑफ टोटल पाम, हे हाफ आणि हे हाफ कॉमन आहे, वी विल टेक आउट ऑफ द ब्रॅकेट. दुसरी गोष्ट पहा, हे ओमेगा स्क्वेअर आणि हे ओमेगा स्क्वेअर आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहू शकतो. मग पहा, हाफ घेतो कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं मग, m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पहा, हे हाफ बाहेर काढला आणि हा ओमेगा स्क्वेअर इकडे लिहू, इथं लिहितो ओमेगाचा स्क्वेअर. आलं. आता पहा, सो कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू हाफ ॲज इट इज, या ब्रॅकेट ऐवजी मी काय लिहितो, कॅपिटल आय इंटू काय आहे, ओमेगा स्क्वेअर. तर हे झालं तुमचं इक्वेशन. व्हेअर आयची व्हॅल्यू काय आहे, आयला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. हे आय या ब्रॅकेटच्या ऐवजी लिहिला म्हणून या ब्रॅकेटला आय सोबत मी इक्वेट करू शकतो. म्हणजेच काय, तो आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. सो आय इज इक्वल टू काय, हा ब्रॅकेट m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mnrn स्क्वेअर. तर इथं तुमचं डेरिव्हेशन संपलेलं आहे. म्हणजे पहा, आता एक्झाममध्ये कसा प्रश्न येईल, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज किंवा डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर सॉल्विंग बोथ द क्वेश्चन यू नीड टू अप्लाय द सेम मेथड. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. वी विल डिस्कस सेकंड. तर आत्ताच आपण कोणतं डेरिव्हेशन पाहिलं, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज किंवा डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर अशाच पद्धतीनं दुसरं एक डेरिव्हेशन आहे, अशाच पद्धतीनं त्याची प्रोसिजर आहे, ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊ. दुसरं काय आहे, अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. पाहिजे एक्सप्रेशन फॉर अँग्युलर momentum in terms of moment of inertia. पहा, टॉपिकचं नाव किती मोठं दिसायलं. असा प्रश्न येते, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. घाबरायचं नाही, एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. जसं आपण पहिलं डेरिव्हेशन पाहिलं तशाच पद्धतीने दुसरं डेरिव्हेशन आहे. तर सगळ्यात पहिले मला सांगा की अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय पाहिजे. एल इज इक्वल टू आर इंटू पी. हे काय त्याचं व्हेक्टर फॉर्म, हे काय त्याचं व्हेक्टर फॉर्म. पहा, व्हेअर एल काय आहे, अँग्युलर मोमेंटम. हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, एल इज इक्वल टू आर इंटू पी. व्हेअर एल इज द अँग्युलर मोमेंटम, आर इज द पोझिशन वेक्टर. काय आहे, पोझिशन वेक्टर. आणि पी काय आहे, तुम्ही 11वी शिकला असेल, लिनियर मोमेंटम. काय आहे, लिनियर मोमेंटम. पहा, अँग्युलर मोमेंटमचा हा व्हेक्टर फॉर्मची डेफिनेशन आहे. व्हेक्टर फॉर्म लिहिलं मग आपण काय करायचं, मॅग्निट्यूड फॉर्म सुद्धा लिहायचं. त्याच्या अगोदर इथे एक नवीन तुमचा कॉन्सेप्ट आलेला आहे, लिनियर मोमेंटम. आपण हे कधी शिकलेले आहोत, 11वी मध्ये शिकलेले आहोत बघा, लिनियर मोमेंटम. तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. पी काय आहे, लिनियर मोमेंटम. हे काय, मास. व्ही काय आहे, वेलोसिटी. तर हा आहे लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला. हा लक्षात तुम्हाला असायला पाहिजे, 11वी मध्ये आपण बघितलेला आहे, बरोबर. आता आपण काय लिहिलं, व्हेक्टर फॉर्म लिहिलं. मग आता काय लिहावं लागेल आपल्याला, मॅग्निट्यूड फॉर्म. मॅग्निट्यूड फॉर्म पहा कसा लिहितो, एल इज इक्वल टू आर पी साईन थिटा.
हा काय आहे मॅग्निट्यूड फॉर्म, हा काय मॅग्निट्यूड फॉर्म व्हेअर थीटा इज स्मॉलर किंवा स्मॉल अँगल. थीटाची व्हॅल्यू किती असते, यस किती असते 90 डिग्री. आणि साइन 90ची किंमत किती आहे 1. साइन 90 किती किंमत आहे 1 आपल्याला माहिती आहे. तर काय करू साइन 90ची किंमत 1 या इक्वेशनमध्ये पुट करू. मग मॅग्निट्यूड फॉर्म काय येईल L इज इक्वल टू RP. L इज इक्वल टू RP. साइन 90ची किंमत किती 1, मग इथं 1 ठेवला तर इक्वेशन काय आलं L इज इक्वल टू RP. हे काय आहे मॅग्निट्यूड फॉर्म ऑफ अँगुलर मोमेंटम. मॅग्निट्यूड फॉर्म ऑफ अँगुलर मोमेंटमचं हे आहे व्हेक्टर फॉर्म, हे आहे मॅग्निट्यूड फॉर्म. इथं लिहितो मॅग्निट्यूड फॉर्म लिहिलं. मग आता काढायची डायग्राम. आत्ता जसं आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं तशाच पद्धतीनं बघा डायग्राम काढतो. हा काय तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे काय आहे ओमेगा. ओमेगा म्हणजे काय अँगुलर व्हेलॉसिटी. अशा पद्धतीनं परत तुम्ही काय करा एक बॉडी कन्सिडर करा केली. आता आपल्याला काय करायचं मागच्या इक्वेशनमध्ये ज्या पद्धतीनं आपण पार्टिकल्स कन्सिडर केले होते M1 M2 Mn तशाच पद्धतीने ते कन्सिडर करायचे. बघा हा आहे तुमचा फर्स्ट पार्टिकल, त्याचा मास आहे M1. ही डायरेक्शन कशाची आहे, ही कशाची डायरेक्शन आहे तुमची पोझिशन वेक्टर. हे बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे R1. दुसरा एक पार्टिकल कन्सिडर करतो, त्याचं मास किती आहे M2. त्या आता हे M2 नावाचं जे आपण पार्टिकल कन्सिडर केलेला आहे त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, याचा R1 येते, याचं काय असेल R2. आणि तिसरा एक पार्टिकल कन्सिडर करू आपण अशा पद्धतीनं, त्याचं मास आहे Mn. मग त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल याचा आहे R1, याचा आहे R2, तर याचं काय असेल Rn. लक्षात आलं. आणि ही काय आपली डायरेक्शन ऑफ लिनियर मोमेंटम. काय आहे डायरेक्शन ऑफ लिनियर मोमेंटम ही. मग इथं लिहितो मी P1. मग पहा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला कुठे गेला, हा P इज इक्वल टू M इंटू V. तर मग फर्स्ट पार्टिकलसाठी लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होईल P1 इज इक्वल टू पाय M1 V1. याची डायरेक्शन कशी असेल अशा पद्धतीनं. इथं काय आहे P2, मग काय होईल M2 V2. याची डायरेक्शन कशी येईल अशी. पहा इथं P1 आहे, इथं P2 आहे, तर इथं लिनियर मोमेंटम काय असेल Pn. मग इथं लिहितो Pn इज इक्वल टू Mn Vn. आता बघा हे काय आहे R1 पोझिशन वेक्टर. काय आहे पोझिशन वेक्टर. आणि हे काय आहे लिनियर मोमेंटम. हे पहा हा जो आपण फॉर्म्युला लिहिला L इज इक्वल टू RP साइन थिटा, तर हा जो थिटा असतो हा थिटा या R आणि P मधला अँगल असतो. लक्षात हा जो थिटा असतो हा थिटा या R आणि P मधला अँगल असतो. तर R काय आहे पोझिशन वेक्टर आणि P काय आहे लिनियर मोमेंटम. मग फर्स्ट पार्टिकलचं पहा हे P1 आणि हे पोझिशन वेक्टर, या दोन्हीतला अँगल किती आहे 90 डिग्री. पहा हे काय आहे पोझिशन वेक्टर, हे काय डायरेक्शन ऑफ लिनियर मोमेंटम, या दोन्हीतला अँगल किती आहे 90 डिग्री. तशाच पद्धतीनं हे काय आहे डायरेक्शन ऑफ Pn लिनियर मोमेंटम आणि इथून इथपर्यंत काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग पहा पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटममध्ये काय आहे 90 डिग्रीचा अँगल आहे बरोबर. म्हणून हे साइन 90 अशा पद्धतीनं आलं. मग त्याच्यानंतर काय लिहायचं आपली थेरी काय लिहिणार कन्सिडर M1 M2 and Mn masses of particle and 3 आपण masses कन्सिडर केले आणि and R1 R2 and Rn be their perpendicular distance from axis of rotation. अगोदरचं जे डेरिव्हेशन होतं त्याच पद्धतीनं आहे. R1 R2 Rn be their perpendicular distance from axis
ऑफ रोटेशन. हा थेरॉटिकल लिहिते वेळेस तुम्ही पहिला पॉईंट लिहायचा. दुसरा पॉईंट काय लिहायचा, ॲज दिस ऑब्जेक्ट रोटेट ऑल these particles perform uniform circular motion and in that omega काय आहे, angular velocity is constant but linear velocity is different. जे अगोदरच्या डेरिवेशनमध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीने इथे सुद्धा रिझन आहे. मग आपल्याकडे इक्वेशन आहे v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा आहे. हे कशाचं इक्वेशन आहे, रिलेशन बिटवीन v म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता पहा याच्यावर लिहितो फर्स्ट पार्टिकलसाठी. सो v1 इज इक्वल टू काय येईल, v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा आहे तर v1 काय येईल, r1 इंटू ओमेगा. इथे लिहितो r1 इंटू ओमेगा. v2 काय येईल मग त्याच पद्धतीनं r2 इंटू ओमेगा, r2 इंटू ओमेगा. आणि vn काय येईल, rn इंटू ओमेगा, rn इंटू ओमेगा. अगोदरच्या डेरिवेशनमध्ये हे ज्या पद्धतीने लिहिलं त्याच पद्धतीनं या डेरिवेशनमध्ये सुद्धा लिहायचं. ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट आहे. मग पहा आता दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे कोणता आहे, लिनियर मोमेंटम. काय आहे लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला, p इज इक्वल टू एम व्ही. आता काय करायचं, लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल पाहिजे. लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलसाठी लिनियर मोमेंटम काढायचं. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे p इज इक्वल टू एम इंटू व्ही. मग काय होईल, p1 सांगा, p1 काय होईल, m1 इंटू v1 बरोबर इज इक्वल टू पा m1 ॲज इट इज लिहिला, v1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, v1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. सो लेट्स पुट v1 किती आहे, r1 इंटू ओमेगा. मग करू पुट r1 इंटू ओमेगा. राईट. आता अशाच पद्धतीनं लिनियर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल काढू. लिनियर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल पहा फर्स्ट पार्टिकलची काढली त्याच पद्धतीनं सेकंड पार्टिकलची काढायची. मग काय येईल, p2 इज इक्वल टू m2 इंटू v2. काहीच नाही, जिथे जिथं 1 आहे तिथे 2 लिहिला बस. सो इज इक्वल टू m2 ॲज इट इज, v2 ची किंमत ही इथं r2 इंटू ओमेगा. राईट. आता पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काढलं, दुसऱ्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काढलं. आता काय करू, nth पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काढू. सो nth पार्टिकल काय सांगा मग, पाहिजे p1 p2, इथं काय येणार pn. काय फॉर्म्युला आहे, m1 इंटू v1. इथं काय झालं m2 इंटू v2. इथं काय होईल mn इंटू vn. राईट. मग mn ॲज इट इज लिहितो, mn लिहिला ॲज इट इज. vn किती आहे, vn ची किंमत ही आपल्याकडे आहे rn इंटू ओमेगा. मग इथे लिहितो rn इंटू ओमेगा. पहा पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम आपण काढलं, दुसऱ्या पार्टिकलचं आपण लिनियर मोमेंटम काढलं, तिसऱ्या nth पार्टिकलचं सुद्धा लिनियर मोमेंटम काढलं बरोबर आहे. पण आपलं डेरिवेशन कशासाठी आहे, अँग्युलर मोमेंटम. मग प्रत्येक पार्टिकलसाठी आपल्याला अँग्युलर मोमेंटम सुद्धा काढावा लागेल. असंच सेम पहा लिनियर मोमेंटम काढलं. आता लिहितो अँग्युलर मोमेंटम. काय लिहितो आता, अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. अँग्युलर मोमेंटम काढायचं आपल्याला कशासाठी, पहिल्या पार्टिकलसाठी. मग अँग्युलर मोमेंटमचा हा इथं फॉर्म्युला काय आहे, L इज इक्वल टू RP. मग पहिल्या पार्टिकलसाठी काय येईल, L1 इज इक्वल टू R1 इंटू P1. राईट. हा आहे फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा. मग पहिल्या पार्टिकलसाठी पहा 1 1 1 लिहिलं मी फक्त बरोबर. सो इज इक्वल टू, आता हे R1 काय करतो, ॲज इट इज लिहितो. लक्ष द्या व्यवस्थित, R1 लिहिला ॲज इट इज. P1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. पहा हे P1 ही व्हॅल्यू आहे का, m1 इंटू r1 इंटू ओमेगा. तर ही व्हॅल्यू काय करतो, इथं पुट करतो या P1च्या ठिकाणी. पहा L1 इज इक्वल टू R1 ॲज इट इज लिहिला, P1 ची किंमत किती आहे ही. मग लिहू इथं m1 r1 ओमेगा इज इक्वल टू, पहा R1 दोनदा आहे, इथे एक R1 आहे, इथे एक R1 आहे. तर R1 चा स्क्वेअर घेऊ शकतो मी. पहा m1 ॲज इट इज, R1 चा स्क्वेअर इंटू ओमेगा.
पहा m1 ॲज इट इज लिहिला, हे r1 आणि हे r1 काय झालं, r1चा स्क्वेअर, हे ओमेगा ॲज इट इज. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. आहे का सिंपल. प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे बट इट इज सो मच इझी. पहा L1 काढलं तुम्ही अँग्युलर मोमेंट ऑफ फर्स्ट पार्टिकल. सो लाईकवाईज इन द सेम फॅशन यू कॅन कॅल्क्युलेट द अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल. पहा अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल L2 काही R2 इंटू P2 बरोबर. इथं 1 1 1 आहे, इथं 2 2 2 लिहिलं, बाकी काही चेंज नाही. पहा R2 ॲज इट इज, R2 लिहिलं आहे, P2 ची सुद्धा व्हॅल्यू आहे आपल्याकडे. हे पहा हे P2, ही P2 ची व्हॅल्यू किती आहे, M2 V2 ओमेगा. इथे लिहितो M2 R2 इंटू ओमेगा. पहा ही व्हॅल्यू फक्त काय केली, या P2 च्या ठिकाणी पुट केली. परत इथं R2 आहे, इथं R2 आहे, तर R2चं काय होईल, स्क्वेअर. मग इक्वेशन बिकम्स M2 ॲज इट इज, R2चं काय होईल, स्क्वेअर ओमेगा ॲज इट इज. दिस इज इक्वेशन नंबर 2. काढली अँग्युलर मोमेंटम फर्स्ट पार्टिकलसाठी आणि सेकंड पार्टिकलसाठी. अशाच पद्धतीनं अँग्युलर मोमेंटम nth पार्टिकलसाठी काढू. देन वी विल कन्क्लूड दिस. सो Ln इज इक्वल टू Rn बाय चौन आणि Pn. पसारतच आहे फक्त, काय नाही. Rn ॲज इट इज, Pn ची किंमत किती आहे, हीच कुठे गेला Pn, हा Pn दिसला. मग या Pn च्या ठिकाणी काय करतो, ही किंमत पुट करतो. Rn ॲज इट इज, Pn ची किंमत पुट करतो, काय आहे Mn Rn ओमेगा. ओके पहा हे Rn हे Rnचा स्क्वेअर, Mn ॲज इट इज, मग इथे लिहितो Mn, हे Rn काय होईल, Rnचा स्क्वेअर ओमेगा ॲज इट इज. हे झालं मित्रांनो तुमचं इक्वेशन नंबर 3. आलं का लक्षात. पहा हे आहे इक्वेशन 1, हे आहे इक्वेशन 2, हे आहे इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय काढायचं, टोटल अँग्युलर मोमेंटम. कारण इकडे पहा परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन काढून. घेतला, ठीक आहे. आता हे रफ करतो मी. एकदम सिंपल आहे दोन्ही तीन डेरिव्हेशन. फक्त नाव पाहिलं कीच मुलं घाबरतात, त्यांना वाटतं बापरे बाप अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज. तसं काही नाही, इट इज सो इझी. पहा आता इथे लिहितो L म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम. इथे लिहितो T म्हणजे काय, टोटल. त्यासाठी काय करतो, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 यांची काय घेतो, ॲडिशन घेतो. पहा L1 प्लस L2 प्लस डॉट 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 प्लस Ln. कशावर लिहिलं मी, इक्वेशन 1 2 आणि 3. सो अँग्युलर मोमेंटम टोटल इज इक्वल टू L1 पहा किती आहे, हा इथे L1 किती आहे, M1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. लिहू मग M1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. आता काय लिहिणार, L2 कुठे आहे, हा L2 ची व्हॅल्यू कुठे, ही. लिहू मग M2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा प्लस आता काय Ln ची व्हॅल्यू किती आहे, केअरफुली बघा, ती Mn इंटू Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. लिहू मग Mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. याच्या अगोदरच्या डेरिव्हेशनमध्ये आपण ज्या पद्धतीनं कॉमन घेतलं होतं तसंच या डेरिव्हेशनमध्ये सुद्धा काय करायचं, जे आहे ते कॉमन घ्यायचं. मग पहा L काय आहे, अँग्युलर मोमेंटम टोटल. पहा ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे. त्याला काय करायचं, वी विल टेक इट आउट ऑफ द ब्रॅकेट. मग काय राहिलं, पहा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rn स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे तुमचा ओमेगा. आपण ओमेगा काय केला, कॉमन काढला. सो L अँग्युलर मोमेंटम टोटल इज इक्वल टू, आता हा ब्रॅकेट कशाचा फॉर्म्युला आहे, आत्ताच आपण पाहिलं, I इंटू ओमेगा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. कशाचं एक्सप्रेशन आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आहे इझी. तर फिर I काय आहे, हे ब्रॅकेट. तर अशा पद्धतीनं आज आपले 2
दोन डेरिव्हेशन व्यवस्थित पद्धतीनं समजून झालेले आहेत. सो वी विल कन्क्लूड दिस. वी विल मीट इन अवर नेक्स्ट क्लास.